आशीर्वाद आणि आश्वासन मांगने के बाद जो मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता है आशीर्वाद। आशीर्वाद मागावा लागत नाही, मिळत असतो। कधी? अंतकरण की विशुद्धि होने के बाद आशीर्वाद मिल जाता है। भगवान बुद्ध काशीच्या नगरसेठ कडे भिक्षेला, नगरसेठनी खीर भगवान बुद्धाला आवडत होती म्हणून खीर केली। कुचे साहेब कमंडलू ठेवला नगरसेठच्या पुढे। भगवान बुद्धानी खीर वतनार तर कमंडलू मध्ये चिखल दिसला। बोले भगवान आपके कमंडल में कीचड़ है। मेरी गलती हो गई, भी धोके लाता हूं। कमंडलू स्वच्छ धुवून आणला, ठेवला परमेश्वर महाराज, त्याच्यात खीर वतली नगरसेठनी आणि भगवान बुद्धाच्या पाया पडले आणि नगरसेठ म्हणाले भगवान मुझे आशीर्वाद दो। भगवान बुद्ध बोले आशीर्वाद की कीमत कितनी है नगरसेठ? खीर इतनी या खीर से ज्यादा? बोले खीर तो 2 रुपए की है और आशीर्वाद बहुत कीमती होता है। तो तूने पहली बार मेरे कमंडल में तुम्हारे 2 रुपए की खीर क्यों नहीं डाली? बोले कमंडल में कीचड़ था। देखो नगर सेठ, मेरे कमंडल में कीचड़ था तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर नहीं डाली। ये तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है। मैं मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता। तो आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है। विश्वामित्र बोल उठे सुफल मनोरथ होई तुम्हारे। रात्र संपली। दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, स्नानादी कर्म आटोपलं आणि राजा जनकाच्या वतीनं शतानंदजीला पाठवण्यात आलं। शतानंदजी विश्वामित्राला म्हणाले बाबा तुमच्या सोबत 2 राजकुमार आहे, त्यांना सोबत घेऊन महाराज जनकजींनी सोहर मंडपामध्ये बोलवलेलं आहे। विश्वामित्र खड़े हो गए। चलो श्री राम, चलो लखन, हम देखते आज विजय किसकी होने वाली। लखन जी सामने आकर के बोला मैं यहां जवाब दूं क्या बाबा? क्या विजय किसकी होने वाली? बोल जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है विजय उसी की होने वाली है। आणि राम लक्ष्मण जी दोन्ही बंधू विश्वामित्रा संवेद सोहर मंडपाच्या महाद्वारात रंगभूमि आए तो भाई अति सुध सब पुरवासिन पाई। चले सकल ग्रह काज बिसारी, बान जुबान जरत नर नारी। देख जनक धुर भई भारी, सुच सेवक सब लिए हंकारी। तुरंत सकल लोगन पै जाऊ, आसन उचित देऊ सब ताहू। जनक जी बोले संभालो बाबा, विश्वामित्र जी को संभालो, लखनलाल राम जी को संभालो, सुरक्षित स्थल ले आओ। उंच मंचकावर राम लक्ष्मण विश्वामित्र विराजमान, देशोदेशीचे राजा आपापल्या आसनावरती वेदिकेवरती धनुष्य सीतामाई धवल फुलाची माला घेऊन सखे समेत उभ्या। पण सर्वांचं लक्ष सिंहासनावरच्या राम लक्ष्मणाकडे। जनक जी बोले बंदीजन मेरा पण कहो। बंदीजन म्हणजे कुल थोरवी गाणारे भाट। राजा जनकाचे भाट उठले। द्वीप द्वीप में से खंड खंड में से राजा महाराजा हमारे महाराज जनक जी के मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो। सभी को पता तो भी बताना हमारा फर्ज है। जो धनुष को उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसी को महाराज जनक जी की प्यारी बेटी जानकी माला पहनाएगी। आए हुए राजा लोग चंद्रमा के समान, धनुष आपके लिए राहु के समान है। बोले बंदी बचन बर, बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल मई पाल। बोले बंदी बचन बर।
लोग तैयारी करने लगे, मुझ पर हाथ घुमाने लगे, कमर कसने लगे, इष्ट देव का ध्यान करने लगे। सोनीपण सकल भूपय विलासे भट महानी अतिशय मन मागे परिकर बांध उठे अकुलाई चले इष्ट देवन सिरनाय धमकी ताकि तक शिव धनु धरही उठई न कोटि भांति बनु करही जिनके कछुर विचार मन माही चाप समीप महीपन जाई। देहाच्या दाण्या इतकं धनुष्य हालत नाही नारायणराव। सगळ्या राजांनी विचार केला, कारण राजा जनकाला 10,000 पहिलवानाच्या द्वारा धनुष्य ओढत आणता आलं। मग आपण 10,000 राजा मिळून उचलत काय बिघडल? काय बिघडत नाही। उठो भूप सहसद कई बारा लगे उठावन करही भूप सहसद लगे उठावन करही गैर संभुसरासन कैसे कामी बचन सती मन जैसे गैर संभुसरासन कैसे कामी बचन सती मन जैसे भूप सहसद से कई बारा लगे उठावन करही तारा भूप सहसद से कई बारा लगे उठावन करही तारा भूप सहसद कई बारा लगे उठावन करही तारा गगन संभुसरासन कैसे कामी बचन सती मन जैसे। 10,000 राजे उठले अशोकराव। सीतामाई सखीला म्हणाली 10,000 राजा मिळून धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू आहे आणि 10,000 राजांनी जर धनुष्य उचलला, मी नेमकी कोणाला माळ घालू? सखी विद्वान होती, समझती क्यों नहीं जानकी 10,000 का मतलब क्या होता है? क्या होता है? 1 के ऊपर 4 शून्य 10,000, एकावर शून्य 10, पुन्हा शून्य 100, पुन्हा शून्य 1000, पुन्हा शून्य 10,000। एक पुसून काढला सगळे शून्य। मग याच्यातला 1चा आकडा तो स्टेजवर बसला तो राम आहे आणि बाकीचे राजे झिरोत जमा आहे। 10,000 का मतलब 10,000 राजा मिळून उचलायचा प्रयत्न केला, पण 10,000 राजांनी धनुष्य उचललं नाही। आपल्या आपल्या जागेवर उतरल्या चेहऱ्यानं रति बिन मानव यत रति को रति बिन मानव यत रति रति बिन राज रति बिन काश रति बिन मानव लागत रति को रति बिन साधु रति बिन संत रति गुण सुनो होए रति को रति बिन राजा रति बिन काज रति बिन मानव लागत रति को रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होए रति को। कुचे साहेब उतरल्या चेहऱ्यानं सगळे राजे आपल्या आपल्या आसनावर येऊन बसले, सगळे शांतता बसली, कोणी उठत नाही। शेवटी राजे जनक उठले। देख लिया मैंने आपकी ताकत को, देख देख में से खंड खंड में से राजा महाराजा मेरे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए, और उठाना तो क्या, तिल के दाने के समान हिल नहीं पाए आप लोग। वादा मत करना कि कोई क्षत्रिय बचा है भूमंडल पर। धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है। चव्हाण साहेब रागात बोलले जनक राजे, पण तत्व पहा, धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है, क्योंकि जिन्होंने ब्रह्मा पैदा किया है वो धनुष उठाने वाला है। राम कौन है? विष्णुचा अवतार। जनक जी बोल ना, धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया, क्योंकि जो उठाने वाला बैठा उसी ने ब्रह्मा को पैदा किया। हे जरा समझून घ्या, रागात बोलो, तत्व पहा। कोई क्षत्रिय बचा नहीं, आस छोड़ के अपने अपने घर चले जाओ। तरी कोणी उठत नाही। कुचे साहेब जे सज्जन राजे होते ते अभिमानी राजाला म्हणालेले का काय आता लाज लज्जा ऐकणाऱ्या आपल्याला, तो उठला, तो मुलीचा बाप आहे, मुलगी त्याची आहे, मंडपही त्याचा आहे, सो स्वतः म्हणतो की मंडपातून घरी निघून जा, तरी थांबता कशाला?
अभिमानी राजे म्हणले थांबण्यात फायदा आहे. आता काय फायदा आहे? अरे आपल्या नाही धनुष्य उचललं काय अयोध्येचे पोरं उचलतील का रे? आणि त्यांनी नाही उचललं काय जनक आपली जानकी कुवारी ठेवल का? मग जनक राजे विचारतील साधू संताला नाना काय करावं? मग साधू संत म्हणतील आता हत्तीच्या सोंड्यात फुलाचा हार द्या आणि हार घेऊन हत्ती मंडपात फिरवा आणि ज्याच्या गळ्यात हार घालेल त्याला मुलगी देऊन टाका. असा जर निर्णय झाला, हत्ती हार घेऊन फिरला, योगायोग त्याच्यात जर आपलाच नंबर लागला तर घरी जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा अजून 22 मिनिट बसू म्हणून बसले होते ते. हा अपमान सर्वांनी सहन केला नारायणराव. पण लक्ष्मण शेषाचा अवतार 15 साल का लखन दुनिया का आधार सुमित्रा का बेटा खड़ा होकर के बोला जनक कही जनक श्याम चितवाणी विद्यमान रघुकुल मन जानी विद्यमान रघुकुल मन जानी नवभान कुल पंकज बाण काऊ सुभावन कछु अभिमान नवभान कुल पंकज भानु काऊ सुभावन कछु अभिमानो जो तुम्हारी हम शासन पाऊ कंदु कही वो ब्रह्मांड उठाऊ जो तुम्हारे अनुशासन पाऊ कंदु कही वो ब्रह्मांड उठाऊ जनक कही जैसे अनुचित बाणी विद्यमान रघुकुल जानी जनक कही कसी अनुचित बाणी विद्यमान रघुकुल जानी लखन सकोप बदन जब बोले मजाही मही गज डोले लगन सकोप बचन जब बोले गगमगाई गज डोले सकल लोग सब धूप जड़ाए सियहि हर्ष जनक सब जाने सकल लोग सब धूप जड़ाए सियहि हर्ष जनक सब जाने आप चाहे तो पूरी मिथिला नगरी उठा के समुंदर में फेंक देता. इतनी ताकत रघुवंश में है, मेरे बड़े बहन रामचंद्र यहाँ विराजमान है. आप ऐसी बात करें कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर. सगळीकडे शांतता पसरली नारायणराव. पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं आपण उठताना दादाची रामाची परवानगी न घेता उठलो. माझ्या बापाच्या वयाचे जनक रागाच्या भरात एकेरी भाषेत जनक म्हटलं. माझा भाऊ राम रागावला तर नसेल म्हणून लक्ष्मणानं रामाकडे पाहिलं तर राम हसत होता. आणि चव्हाण साहेब रागातल्या माणसाला जर कोणी हसलं राग कमी ना डबल भडकत. आता बिघडला लक्ष्मणराव. बोला भैया काय तो कौशल्याचा आहे. बाश जनकाने ठरवलं परमेश्वर बुवा आता संधी सोडायची नाही. महाराज काय तुम्ही हबप आले असते तर तुम्हाला येड्या बाबू खाली आपलं आंब्याखाली उतरू दिलं असतं. पण तुमच्या सोबत राजपुत्र आहे आणि राजपुत्रांना त्यांच्या योग्यतेनुसार निवास देणं हे राजाचं कर्तव्य आहे. म्हणून योग्य महाल दिला नाना. दुपारचं भोजन झालं. तिसरा प्रहरा रामचंद्र म्हणाले गुरुदेव मेरा छोटा भाई लखन नगर देखना चाहता है तो दिखा करके लाओ. जाओ. आता दिखा करके लावू कोण म्हणतंय? गाईड कुठलं पाहिजे परमेश्वर बाबा? पंढरपूरचा गाईड पाहिजे ना का बदनापूरचा चालतो? मग तिथं ते म्हणतंय तुम्हाला इकडे या इकडे या इकडे या जनाबाईचा संसार आहे इथं टाका 5 रुपये. आता इकडे या इथं सकूचा संसार टाका 10 रुपये. अरे हे जर पहिल्यांदाच आलं तर दिखा कर लावू का म्हणतं? अरे याला काय गरज आहे गाईडची? जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले त्याचे उद्गार आहे मेरा छोटा लखन नगर देखना चाहता तो दिखा करके लाऊ. जाओ. एकही सूचना दिली नाही. सीधे सीधे जाना सीधे सीधे आना समय पर आना दंगा फसाद नहीं करना किसी के घर मत जाना किसी के साथ बात नहीं करना. का सूचना दिली नाही? नाना रामचंद्र आहे. विश्वामित्राला माहिती आहे माझा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. मर्यादेचं उल्लंघन करणार नाही. तुलसीजींनी प्रश्न विचारला इथं जर कृष्ण असते तर अरे पाया पडू पडू म्हणावं लागलं असतं. सीधे सीधे जाना सीधे सीधे आना दंगा फसाद नहीं करना किसी के साथ बात नहीं करना.
पण जाओ, परवानगी मिळाली. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू नगरात आले. पूर्ण गाव पागल झालं. सीतामाईची सखी गॅलरीमध्ये उभी आहे. तिनं रामाला लक्ष्मणाला जाताना खालून पाहलं, आत आली. सीते, 2 राजकुमार आलेले आहे, फार सुंदर आहे म्हणतात. तुम्ही नाही बघितलं? नाही का? खालून चालतात ग, त्यांचे चेहरे दिसत नाही. कुठे गेले? सरळ गेले. आता मागच्या रस्त्यानं येतील, तुम्ही मागच्या गॅलरीमध्ये उभ्या राहा. अगं पण चेहरे दिसत नाही. मी सांगते ते करा. वंजळभर अक्षदान फुलं घ्या, आणि तो खालून आला की वंजळीची वंजळ टाका डोक्यावर त्याच्या. काय पडतंय म्हणून वर बघल, मग किती देखणं आहे ते सांगायला आत या. ही सीतेची युक्ती. जसे राम लक्ष्मण टाकली वंजळ, सकीनं वर पाहिलं, रामानं मुखचंद्र पाहला, पागल झाली सखी. सीता बहुत सुंदर है, देखे तो है ना? हाँ, तो भी नहीं बता सकते. क्यों? जिस आंखों ने देखा है, आंख को जबान नहीं. जबान बोल सकती, वो अंधी है, उसने राम को देखा नहीं. सखीचं उत्तर पहा. ज्या डोळ्यानं बघितलं ग, त्याला बोलता येत नाही सीते. ज्या जिभेला बोलता येतं ती आंधळी आहे, तिनं रामाला बघितलं नाही. राम लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे येतात. रात्र संपली, सूर्योदय झाला. गुरुदेव, तुमच्याकरता राजा जनकाच्या पुष्पवाटिकेतून पूजेसाठी फुलं आणू? जाओ राम, जाओ लखन. परवानगी मिळाली. राम लक्ष्मण फुलं आणण्याकरता पुष्पवाटिकेत येतात. अशोकराव, त्याच दिवशी सुनयना मातेच्या सांगण्यावरून सीतामाई 8 सखीच्या समवेत गौरी पूजन करण्यासाठी पुष्पवाटिके. 2 सख्या पुढे, 2 मागे, 2 डावीकडे, 2 उजवीकडे. एक सखी जास्तच पुढे गेलेली होती. तिनं फुलं तोडणारा श्रीराम बघितला आणि पळतच आली. सीता, क्या देख न बाग कुवर दऊ आय. आता खरं सांगा परमेश्वरजी, हे बगीचा बघायला आले होते का फुलं तोडायला? पण सखीची हुशारी पहा, कारण सखी सद्गुरू आहे. सीता साधक आहे, राम साध्य आहे. परमेश्वराचं महत्व कमी होणार नाही याची सतत काळजी सद्गुरूला असते. सखीला वाटलं जर सीतेला म्हणावं फुलं तोडायला आला, तिचा गैरसमज होईल. स्वतः फुलं तोडायला, याच्याकडे नोकर चाकर नाही आणि कशाचा राजकुमार. म्हणून फुलं तोडायला आला म्हटलं नाही. देखन बाग कुवर दो, बगीचा देखने आए जिन्होंने कल पूरा गांव पागल किया. आता सखी पुढे सीता मागे, सखी पुढे सीता मागे. जेव्हा सीतामाईचे 3 प्रकारचे दागिने उल्लेख केला, पायातली पैजण आहे, हातातले कंकण आहे, कटी मेखला. कटी मेखला म्हणजे संयम आहे. पायातले नृपुर हा सदाचार आहे. हातातले कंकण म्हणजे समर्पण आहे. समर्पण, संयम आणि सदाचार या 3 अलंकारांनी सीता सुशोभित आहे. पण तिच्या पैजनाचा आवाज रामाच्या कानी गेला. म्हणजे जिच्या आचरणाचा ध्वनी भगवंताच्या कानी, तर तिचं आचरण कसं असेल. आणि पैजनाचा आवाज ऐकला दबक्या आवाजात, लखन, हा भैया ये है जानकी. तात जनक तनया यह सोईजा, धनुष जग कारण होई, धनुष जग कारण होई. सारा जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम. स्तुतिना की अलौकिक शोभा, सहज पुनीत मोर मन शोभा, सहज पुनीत मोर मन शोभा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
मनुष्य यज्ञ जही कारण हुई। यही है जानकी जिनके लिए धनुर्यज्ञ चल रहा आहे. सीतामाईनं राम प्रभूकडे पाहिलं, लक्ष्मणावरही दृष्टी टाकली. सखी म्हणाली, चल जानकी, 4:15 बज चुके, गौरी पूजन करना है, ये लोग कलगी आएंगे. गौरी स्तवन करण्याच्या उद्देशानं नाना सीता सखी समवेत आणि गौरीचं स्तवन सुरू झालं. सर्वांनी हात वर करा. असं एका तालात टाळी. आताच नाही, त्या तालात. हा भजन करो नाटकर बाबा. नाटकर बाबा म्हणजे रवींद्र जैन सारखे दिसतात. नाटकर बाबाचा चष्मा पा, रवींद्र जैन. कल्याणी हो माया माया मोरी कल्याणी हो भजन करो. आम्ही काल नारायणाचं भजन केलं. कल्याणी हो कुठे समाई मोरी कल्याणी हो जोग माया रामचंद्र गिर पट कौशल्या माता, धन्यवाद तुम्हाला.